मंडळी, परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिमणीचा रस्सा आणि चिमणी फ्राय, त्याचबरोबर रावसचा देखील बनवणार आहोत। तर रावसची रेसिपी जी आहे सेम याच्यासोबतच मी बनवणार आहे आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी मी देणार आहे। तर इथे चिमणी पण आहे ना, मला पूर्ण भरलेली नाही भेटली गाबोलीनी, थोडी थोडीच गाबोली आहे बघा। काही काही यात आहे गाबोली, काही काही याच्यात नाही आहे, म्हणजे गाबोली म्हणजेच अंडी। आता मी याचा रस्सा पण करणार आहे आणि फ्राय पण करणार आहे, तर तुम्हाला रेसिपी शेअर करते मी। तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात। गॅस चालू करून मी गॅसवर टोप ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये 2 पळे तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून अशी आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर ही आपल्याला व्यवस्थित लालसर रंगावर परतवून घ्यायची आहे। जशी पेस्ट आपली लालसर रंगावर परतली गेली त्यानंतर यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टमाटर घालणार आहोत। तर इथे आपलं हे व्यवस्थित लालसर रंगावर परतवून झालेलं आहे। तर यामध्ये मी आता एक टमाटर घालून घेते। अगोदरच मी टमाटर बारीक चिरून ठेवला होता, आता हा मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित ह्याला देखील आपण परतवून घेऊयात। आणि खरंच मंडळी, जर तुम्ही या पद्धतीने चिमणी बनवून बघाल तर चिमणी म्हणजे हा पहिल्या पावसात येणारा मासा आहे, जो की अंडी घालण्यासाठी बाहेर अगदी कमी पाण्यामध्ये येत असतो आणि खूप हा चवीला छान लागतो। तर तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा। आणि आता यामध्ये मी बघा हळद घालून घेतलेली आहे, याचबरोबर घरगुती इथे मी आगरी कोळी मसाला घातलेला आहे। हे व्यवस्थित परतवून घेते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे ही बनवायची। आणि याचबरोबर मी ते चमचाभर असा गरम मसाला घालून घेतलेला आहे, हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि ह्या भाजीमध्ये मी चिंचेचा कोळ घालणार आहे, तर तुम्ही पण जर चिंच घालत असाल तर चिंच अगोदरच भिजत घालून ठेवा। चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे। हे आता व्यवस्थित मी एकजीव करून घेते। आणि इथे बघा गाईस, मी मस्तपैकी ते चिंच अगोदरच भिजत ठेवली होती, तर आता मी हे व्यवस्थित काढून घेते चिंच याच्यातली आणि आपल्याला जो कोळ लागणार आहे तो पण आधीच तयार करून ठेवते। आता यामध्ये मी चिमण्या घालून घेणार आहे आपल्या। हे बघा, चिमण्या अगदी साफ करून घेतल्या होत्या, सुरुवातीलाच मी स्वच्छ करून घेतल्या होत्या। आणि खरंच गाईज याच्यामध्ये खूप कमी गाभोळी होती, अगदी हलकीशीच होती, जास्त नव्हती, कारण की सुरुवातीच्या ज्या आल्या त्या आम्हाला भेटल्याच नाहीत। तर आज मला थोड्याशा का होईना त्या भेटल्यात, तर मी त्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आता मी यामध्ये हा चिंचेचा कोळ घालून घेते आणि रश्श्यापुरतं जसं हवं तसं मी एवढं पाणी इथे घातलेलं आहे। जर तुम्हाला जास्त हवं असेल पाण्याचं प्रमाण तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे ॲडजस्ट करा। तर इथे व्यवस्थित आता हे पण मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जास्त नाही, फक्त 15-20 मिनटंच हे व्यवस्थित उकळी काढून शिजवून घ्यायचं आहे, कारण की मच्छी लवकर होते, मच्छीला जास्त वेळ लागत नाही। तर इथे उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि भाजीचा सुगंध म्हणजे अरोमा जो आहे आपल्या घरभर पसरलेला आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। आणि ही भाजी तुम्ही तुमच्या म्हणजे आवडत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील एन्जॉय करू शकता। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। आणि इथे मस्तपैकी आपल्या चिमण्या ज्या आहेत बघा शिजून आलेल्या आहेत। मच्छी लगेचच शिजते, मच्छीला जास्त टाईम नाही लागत, अगदी वाफेवर देखील मच्छी तयार होते। तर इथे मस्त चिमण्या आपल्या झालेल्या आहेत तयार। मी 1-2 मिनटं उकळी काढून घेते आणि त्यानंतर मी इथे गॅस बंद करणार आहे। आणि ही चवीला खूप भारी लागते मच्छी, म्हणूनच हिला ही वल्गन जेव्हा पहिला पाऊस पडतो त्या पहिल्याच वल्गनीला ही भारी मच्छी येतं। पण या टायमिंगला मला खूप लेट मिळाली ही, म्हणून मी लेट रेसिपी टाकते। पहिली रेसिपी मी टाकलेली नाही आहे, ही पहिलीच रेसिपी आहे माझी या चॅनलवर। जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती। आणि खरंच खूप छान भाजी झालेली आहे, अगदी आंबटसर। जर तुम्हाला आवडत असेल तर आंबट बनवा, नसेल जर तुम्हाला आवडत तर तुम्ही चिंच स्किप केलीत तरी चालेल। तर मस्त इथे आपली चमचमीत आंबट म्हणा किंवा रस्सा म्हणा, चिमणीचं कालवण तयार झालेलं आहे। तर चला भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा।